बघा, आज मी आंबाड्याच्या भाजीची भाकर बनवलेली आहे आणि खूप छान आणि पौष्टिक भाकर आहे. पावसाळ्यामध्ये आवर्जून खाल्ली जाणारी ही भाकर नक्कीच बघा कशी बनवलेली आहे आणि खूपच छान झालेली आहे. तर चला दाखवते मी कशा पद्धतीने बनवलेली आहे. हे बघा, ही भाजी आंबाड्याची आहे. आपल्या शेतामध्ये सहज मिळू शकते, पण इकडे मी मार्केटमधून आणलेली आहे. निवडून घेतलेली आहे, पानं तोडून आणि देठं काढून टाकलेली आहे. एक मोठा कटोरा भरून भाजी आहे, तर मी यामधली अर्धी भाजी घेणार आहे. छोट्या-छोट्या 2 भाकरी बनतील एवढी भाजी घेतलेली आहे मी, एवढी बघू शकता. बाकीची साईडला काढून ठेवलेली आहे आणि धुवूनसुद्धा घेतलेली आहे. तर एका साईडला मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. दाखवते. पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला भाजी टाकायची आहे. बघू शकता पाणी गरम झालेलं आहे आणि भाजीला छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. खूप पौष्टिक भाजी आहे. पावसाळा चालू झाला की ही भाजी तर आवर्जूनच खाल्ली पाहिजे. खूप आरोग्यदायी भाजी आहे. आपल्या आरोग्यासाठी खूप छान भाजी आहे ही. आमची आजी नेहमीच याची भाकर किंवा भाजी बनवून आम्हाला खायला द्यायची. पावसाळा चालू झाला की इम्युनिटी छान राहते या भाजीमुळे. बघा अशी उलटपलट करून छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला. ह्या पाण्याचा सुद्धा उपयोग मी तुम्हाला करून दाखवणार आहे, जे पाणी उरतं आहे त्याचा. बघा अजून पण आपली भाजी शिजलेली नाही, छान शिजवून घ्यायची आहे म्हणजे त्याचा आंबूसपणा कमी होतो. बघू शकता अजून थोडा वेळ शिजवते. बघा आता दाखवते, थोडा वेळ झाला होता. बघा भाजी शिजलेली आहे आता आपली ही. आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. डायरेक्ट आपण चाळणीमध्ये काढून घेऊ शकतो आणि सर्व पाणी निथळून घेऊ शकतो. पण मी तुम्हाला ह्या पाण्यापासून एक प्रयोग करून दाखवणार आहे, त्यामुळे मी असं काढून घेत आहे. तर काय प्रयोग दाखवणार आहे नक्कीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्व भाजी मी काढून घेतलेली आहे आणि पाणी कोमट झालेलं आहे. यामध्ये आता आपण जो तांब्याचा भांडा असतो आपल्याकडे, तो बुडवून ठेवायचा आहे किंवा फिरवत घ्यायचा आहे थोडा वेळ. तर किती चकाचक भांडे निघतात ह्या पाण्यामुळे, तर दाखवते तुम्हाला. बघू शकता. हे पाणी फेकून न देता आपल्याकडे जर का मोठे मोठे भांडे असतील तांब्याचे, तर नक्कीच यांना आपण स्वच्छ करू शकतो. स्वच्छ होतात. बघू शकता किती छान पाण्याचा पण उपयोग करू शकतो आपण. तर आता मी पाणी निथळून भाजी पिळून घेतलेली आहे, म्हणजे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घेऊन बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. दाखवते तुम्हाला. बघा बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे मी. आता आपण याची भाकर बनवूया. हे बघा आता मी छोट्या 2 भाकरी बनवणार आहे. त्यानुसार मी पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं आणि जे आपण वाटण करून घेतलं आहे ते सर्व याच्यामध्ये टाकणार आहे. पाणी टाकायचंच नाही आहे आपल्याला अगोदर, कारण आपण पेस्ट करताना थोडं पाणी ॲड केलेलं आहे. बिना पाणी टाकूनच आपल्याला हे भिजवायचं आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे यामध्ये. तर आता भिजवून घेते मी ज्वारीचं पीठ आणि भाजी आपली मिक्स करून आणि दाखवते. बघू शकता पाण्याची अजिबात गरज पडली नाही आहे मला. छान गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. जर का पातळ वाटत असेल आपल्याला, तर अजून आपण याच्यामध्ये थोडंसं पीठ ॲड करू शकतो. तर हे बघा मी असा छान गोळा करून घेतलेला आहे. आता याचे 2 भाग करून घेतले आहे मी. छोट्या 2 भाकरी बनवणार आहे. त्यासाठी मी एक पोलपाट घेतलेला आहे आणि त्यावर आता गोळा छान बनवून पीठ लावून आपल्याला भाकर जशी थापतो सेम तशीच भाकर बनवून घ्यायची आहे आपल्याला. बघू शकता एवढी भाकर मी बनवून तयार केलेली आहे. तवा गरम करायला ठेवला होता मी पहिलेच. तवा गरम झाला की यावर आपल्याला भाकर टाकून घ्यायची आहे. बघा हळू भाकर टाकून घ्यायची आणि त्याला वरून जे पीठ आहे त्याला पाणी लावून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने. बघू शकता.
आणि छान ही भाकर आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता पलटी मारून घेतली होती मी भाकर बघू शकता. छान दोन्ही साईडला सुद्धा आपल्याला ही भाकर भाजून घ्यायची आहे. चुलीवर खूप छान भाकर भाजून तयार होते, पण आपण गॅसवर बनवणार आहोत. थोडी भाजल्यानंतर मी गॅसवर भाजून घेते, बघू शकता. अशाच पद्धतीने मी दुसरीसुद्धा भाकर बनवून घेणार आहे. पावसाळ्यामध्ये एकदा तरी ही भाजी खाल्लीच पाहिजे. भाजी बनवून खा किंवा भाकर बनवून खा, पण खास आरोग्यासाठी खूप छान आहे ही भाजी. बघा दोन्ही भाकर बनवून तयार झालेली आहे आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी आहे झणझणीत टमाट्याचा ठेचा. खूपच छान लागतो याच्यासोबत खाण्यासाठी, तर मी बनवून ठेवला होता अगोदरच. तर अशी ही आपली आंबाड्याच्या भाजीची भाकर बनवून तयार झालेली आहे. आपल्याला जर का ही भाजीची भाकर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओमध्ये काही चुकले असेल तर प्लीज माफ करा.